नेरल वकास में विजय स्टेट प्रोजेक्ट के जरिए 300 से अधिक नागरिकों के साथ धोखाधड़ी का मामला सामने आया। 2018 में बिल्डर ने ग्राहकों से आधा पैसा लेकर बिल्डिंग का काम बंद कर दिया। अनेक नागरिकों ने बैंक से लोन लेकर पैसे दिए थे। इसमें अनेक वरिष्ठ नागरिक हैं। इस मामले में बिल्डर ने तकरीबन 430 करोड़ का फ्रॉड किया है। इसका आरोप ग्राहकों ने किया। घर खरीदी को लेकर जो जाल बिछाया उसमें विजय स्टेट के सभी पदाधिकारियों को पकड़ो, पीएमएल कायदा अंतर्गत कार्रवाई की मांग ग्राहकों ने की। परेशान नागरिकों ने पत्रकार परिषद कर बिल्डर द्वारा किए गए धोखाधड़ी को उजागर किया। इस मामले में संबंधित प्रशासन योग्य कार्रवाई करके हमें न्याय दे, ऐसी मांग ग्राहक भीमराव वाघमारे ने प्रशासन से की। नेरळ येथील गृहप्रकल्पामध्ये जवळजवळ 350 लोकांनी घर खरेदी केलेलं आणि त्या 350 लोकांनी जवळजवळ 90% पर्यंत पैसे सर्व भरलेले आहेत। 2015 साली तो प्रोजेक्ट सुरू केलेला आणि 2018 साली त्याचं पोझिशन मिळणार होतं, परंतु 2018 साली बिल्डरने ते काम थांबवलेलं आहे आणि काम थांबवून तो फरार झालेला। आणि आज तागायत आम्हाला घर मिळालेलं नाही आहे। तर आम्ही त्याच्या विरुद्ध 2021 साली FIR केलेला। त्या FIR मध्ये त्याला अटक झालेली आहे। अटक झाल्यानंतर आमची कोर्टाकडे एवढीच मागणी आहे की त्या कोर्टाकडे आणि पोलिसांकडे जे लोक इन्व्हेस्टिगेशन करतात त्यांनी फास्ट इन्व्हेस्टिगेशन करा आणि आम्हाला न्याय द्या। त्याच्यावरती जे त्याने मनी सायफलिंग केलेलं आहे, पैशाचा घोळ केलेला आहे, त्याची लवकरात लवकर PMLA द्वारे तुम्ही ते तपास करा। MPID लावून आम्हाला न्याय मिळवून द्या आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती ते केस चालवा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या।